नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. एखादी कुठलीही मोठी घटना घडली की त्याचे परिणाम पुढचे काही दिवस सातत्याने जाणवत असतात. तो भूकंप मग प्रत्यक्षातला, निसर्गातला असो की राजकारणातला, त्याचे आफ्टर इफेक्ट ज्याला म्हणतात, ज्याचे नंतरचे परिणाम म्हणतात, ते सातत्याने अनुभवायला येतात. याच्याच अनुषंगाने राष्ट्रवादी फुटण्याचा जो राजकीय भूकंप रविवारी झाला, त्याचे विविधांगी परिणाम आणि त्याचे विविध प्रकारचे अनुभव अनेकांना येतात. याच परिणाम आणि अनुभवातली महत्त्वाची दोन पात्र आज आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ही दोन्ही पात्र परस्परांच्या नात्यात आहेत आणि आत्ताच्या घडीला परस्परांचे राजकीय हाडवैरी आहेत. आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मावस चुलत बंधूंच्या बाबत चर्चा करणार आहोत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे परस्पर विरोधी, स्वतंत्र आणि राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेल्या पक्षांचे नेते आहेत. आपापल्या पक्षांचे ते सर्वोच्च नेते आहेत. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष स्वबळावर तयार केलाय, बांधलाय आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतात. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वातून उभ्या राहिलेल्या एका रचनेचं नेतृत्व करायची संधी मिळालेली आहे. ही दोन्ही मंडळी काही दिवसांपर्यंत एकमेकांच्या पूर्ण विरोधात होती, आजतागायत तरी आहेत, पण भविष्यात त्यांनी नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर परस्परांचे विरोधक राहू नये अशी चर्चा महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. कोणी उठतो, कोणाही बरोबर जातो, असं सर्वसाधारण महाराष्ट्राच्या राजकारणातलं 2019 नंतरचं चित्र असताना या स्थितीत सगळ्यांपासून वेगळे राहिलेले, 2019 नंतर सक्षम विरोधी पक्ष म्हणून मला मतदान करा अशी मागणी करणारे राज ठाकरे एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला मोदींच्या नावानं मतं घेऊन प्रत्यक्षात मुख्यमंत्री व्हायला भलत्यांच्याच बरोबर गेलेले उद्धव ठाकरे आहेत. हे राजकारणाचं चित्र जरी असलं तरी पण आता या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाचं सूत्र हाती घ्यावं अशी मागणी कार्यकर्ते करतायत. ही मागणी नवीन नाही. राज ठाकरेंच्या मनावर दबाव निर्माण करण्यासाठी हा आग्रह अनेक वर्षांपासून होतोय. तसा समंजस प्रयत्न राज ठाकरेंकडून यापूर्वी झालाय सुद्धा, एकदा नाही दोनदा झालाय, पण दोन्ही वेळेला त्यांना उद्धव ठाकरेंकडून विश्वासघातच मिळालेला आहे. परिणामी आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत ना. उद्धव ठाकरे त्या मनस्थितीत आहेत. पण जेव्हा नेता कार्यकर्त्यांच्या मनातल्या गोष्टी अव्हेरतो तेव्हा त्या नेत्याच्या साठी सर्वाधिक अडचणीची स्थिती निर्माण होते. परिणाम स्वरूप आजच्या घडीला राज आणि उद्धव सोबत येतील का यापेक्षाही आत्ता ताज्या घडामोडींमध्ये अजित पवार यांच्या बंडाच्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीत ही दोन्ही भावंड आगीतून फुफाट्यात पडली आहेत का याची चर्चा आजच्या लक्षवेधी. चर्चेत आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्याने दोन मंडळी आहेत. माझ्यासोबत सुशील कुलकर्णी आहेत, राजेश कोचरेकर आहेत. आपल्यासोबत मनसेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून योगेश चिले आहेत. आणि या चर्चेत आपण उद्धव गटाला सुद्धा आमंत्रित केलं होतं, पण सध्या उद्धव गट गोंधळाच्या स्थितीत आहे की माध्यमांवर रुसलाय कळायला मार्ग नाही. त्यांनी चर्चेत येण्यापासून स्वतःला दूर राखलेलं आहे. आपण चर्चेची सुरुवात राजकीय विश्लेषकांपासून करू शकतो, पण आपल्यासोबत राजकीय प्रतिनिधी आहेत, त्यामुळे मी पटकन योगेश चिले यांना आधी संधी देतो. योगेशजी, माझा आवाज अतिशय नीट आणि स्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचत असेल? आजच्या घडीला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जावं अशी मागणी करणारी माणसं कोण आहेत, त्यांचं पक्षात वजन काय, आणि या स्थितीत ही मागणी कालसंगत आहे का? योगेश चिले, आपल्याला ऐकायला आलाय माझा प्रश्न?
योगेश शिलेंपर्यंत प्रश्न पोहोचत नाहीये असं दिसतंय. दरम्यान राजेश कोचरेकर आपली फ्रेम सुद्धा अचानक बदलली आहे. आपण तीही दुरुस्त करून घेऊ. सुशील कुलकर्णींसाठी हाच प्रश्न असेल. सुशील कुलकर्णी, आपण राज आणि उद्धव यांचं राजकारण गेले काही दिवस सातत्यानं पाहता आहात आणि त्याच्या आधीच्या वर्षांपासूनही त्यांच्या राजकीय घडामोडींचे निरीक्षक आहात, विश्लेषक आहात. आपली प्रतिक्रिया अपेक्षित करतो. काल सुसंगत आहे का किंवा ते काळाला आवश्यक आहे का या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हा प्रश्न आहे. म्हणजे मुळात राज आणि उद्धव यांच्या बाजूला जाण्याचं जे कारण आहे तेच कारण अजून दूर झालेलं नाहीये. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या ज्या स्वभावाला कंटाळून राज ठाकरे बाहेर पडलेत तो स्वभाव दिवसागणिक वाढतोय. तुम्हाला वाटतंय एकत्र आले पाहिजेत, मला वाटतंय एकत्र आले पाहिजेत, कार्यकर्त्यांना वाटतंय एकत्र आले पाहिजेत, त्यांना वाटतंय का हे एकत्र आले पाहिजेत, हा मूलभूत प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरे हे नाव घेताना एकटे उद्धव ठाकरे असं घेता येत नाही. उद्धव ठाकरे परिवार असं त्याला घ्यावं लागतं. त्या परिवाराला वाटतं का की राज ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे. मुळात दोघांचीही जी आता प्रभाव क्षेत्र उरलेली आहेत दोन्ही पक्षाची, ती एकतर मुंबई शहर, नाशिक शहर आणि थोडंफार पुणे शहर एवढंच आहे. मग या समान प्रभाव क्षेत्रात पुन्हा विभागणी करून जे काही वाट्याला ठाकरेंच्या येणार आहे, या ठाकरेंच्या काय ते ठाकरेंचे काय, तेही विभागणी करून जाईल. अशा स्थितीमध्ये उगीच्या उगीच एकत्र येण्याच्या भानगडी हे करतील का, तसा विचार उद्धव ठाकरेंच्या मनात येईल का, हा मोठा प्रश्न आहे. मला वाटतं ही गोष्टच मुळात काल सुसंगत नाही, पण राजकारणात काहीही होऊ शकतं. बिलकुल तेही एकत्र येऊ शकतात. अगदी 2019च्या नंतर अमुक एक गोष्ट घडूच शकत नाही अशा प्रकारची कुठलीही वाक्य ठामपणे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी म्हणू शकत नाही, ही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत राजेश कोचरेकर आहेत. राजेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत सुस्पष्टपणे येतोय? होय होय. आता एक संकेत आपल्याला सुशील कुलकर्णींच्या चर्चेतून असं मिळतो की प्राप्त स्थितीमध्ये दोन भाऊ काही एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही. उद्धव ठाकरेंचा स्वभाव हे त्याला एक कारण त्यांनी दिलं. तुमच्या लेखी राज ठाकरेंना सांगितलं जाणं की उद्धव ठाकरेंच्या सोबत चला, ही मुळात आगाऊपणाची गोष्ट आहे. राज ठाकरेंना एखादा कार्यकर्ता जेव्हा असं विनवत असेल तेव्हा एक दिवस ना एक दिवस ते नक्कीच त्याला कंबल परेड देतील अशी मला भीती वाटते. कारण आजच्या स्थितीत राज ठाकरे अशा कुठल्याही प्रकारे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जाण्याच्या मानसिकतेत नाहीत. आपलं आकलन राजेशजी कोचरेकर. प्रसादजी, सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे की 2005 ला नारायण राणे पक्षातून बाहेर गेले. 2006 ला स्वतः राज ठाकरे यांना बाहेरचा रस्ता पकडावा लागला. पण म्हणजे 2005 ला ते गेले नोव्हेंबर मध्ये आणि 2006 ला त्यांनी पक्ष बनवला. त्यावेळेला आदित्य ठाकरे हे 10वी ला होते, म्हणजे 2005 ला जेव्हा राणे बाहेर गेले तेव्हा. पण आदित्य ठाकरे यांच्या भविष्याची चिंता किंवा तजवीज ही ठाकरे दाम्पत्याने, म्हणजे मी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणतोय, ही त्यांनी तो 7वी 8वीत असतानाच केलेली होती. आता बघा, आदित्य ठाकरे स्थिरावलेले आहेत, म्हणजे ते शिवसेनेचे नेते झालेले आहेत, ते आमदार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत. पण या सगळ्या गोष्टी होत असताना आता दुसरा ठाकरे वेटिंग लिस्ट मधून बाहेर येऊन तो आता राजकारणाच्या वाटेवर येणार आहे. त्याचं नाव आहे तेजस ठाकरे. आणि मग तेजस ठाकरेसाठी हा एक आणखी वेगळा धोंडा आपल्या पायावर पाडून घेणं हे काही मातोश्रीला योग्य वाटणार नाही. याचं कारण असं आहे की शिवतीर्थमध्ये आता अमित ठाकरे हे आता जवळपास राज ठाकरेंचे उत्तराधिकारी म्हणून कामाला लागलेले आहेत. ते काम करतायत, लोकांना भेटतायत. अशा परिस्थितीमध्ये राज आणि उद्धव एकत्र येणं हा अंधश्रद्धेचा आणखी एक भाग मला असं वाटतो. कारण जे नेक्स्ट जे आहे ठाकरेंचं ते शीर्षावर होणं, यासाठी हा सगळा खटाटोप सुरू झाला. आणि तो खटाटोप अजून नीट शीर्षावर होत नसताना हा नवा फंडा जर कोणी शोधून काढला असेल तर मला असं वाटतं की एव्हाना ते लोक कोण आहेत, त्यांची अम्बिशन काय, त्यांची महत्वाकांक्षा काय, याच्यावरही राज ठाकरेंनी कार्यक्रम सुरू केला असेल. आणि नजीकच्या काळात हा विचार पुढे पक्षाच्या पातळीवर आणणारे लोक कुठे असतील याचा शोध तुम्हाला आम्हाला थोडासा घ्यावा लागेल. बिलकुल. एक या निमित्तानं पटकन योगेश चिले यांची प्रतिक्रिया घेणं गरजेचं आहे. योगेश चिले, माझा आवाज आपल्याला येतोय? थोड्या वेळापूर्वी मी आपल्याला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आलं नाहीये.
जी. आणि योगेशजी एक आणखीन विनंती करतो, आपल्याकडे टीव्ही सुरू आहे त्यामुळे त्याचाच आवाज परत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, तो म्यूट करावा अशी विनंती आहे. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून मी अपेक्षित करतो. प्रश्न असा आहे की दोन भावांनी एकत्र येण्याची गरज महाराष्ट्राला आता आहे की नाही, याच्यावर राजकीय भूमिका आहे का पक्षाची? कदाचित काही तांत्रिक कारणं असतील किंवा या मुद्द्यावर आता मनसेला व्यक्त व्हायचं नसेल, दोन्ही मुद्दे असू शकतात. सुशील कुलकर्णींपर्यंत पोहोचतो. सुशील कुलकर्णी, एक आणखीन इंटरेस्टिंग घटना घडलेली आहे आणि ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत. उद्धव ठाकरेंच्या पक्षातून विनायक राऊत या खासदार महोदयांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यात ते असं म्हणतात की आता वेळ आलेली आहे उद्धव ठाकरेंनी मवियातून बाहेर पडण्याची. एका बाजूला उद्धव ठाकरे यांनी एकत्र होण्याची चर्चा मनसेच्या अंतर्गत सुरू असताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी मवियातून बाहेर पडण्याची चर्चा सुरू होते. याचा संकेतही आपण पाहायला हवा का? सुशील कुलकर्णी. अब पछता है क्या होत जब चिडिया चुग गई खेत, बैल गेला आणि झोपा केला, या सगळ्या म्हणी आता इथे लागू पडत आहेत. कोणीतरी राऊत मवियातून बाहेर पडण्याची मागणी करतोय, हेच मुळात आश्चर्यकारक आहे. कोणी राऊत असो, मग विनायक राऊत असोत की संजय राऊत असोत, हेच मुळात आश्चर्यकारक आहे. अहो, आतापर्यंत सगळं महाभारत रामायण जे काही घडलंय ते मवियात राहणं या कारणामुळे घडलंय. म्हणजे बघा काय राजकारण कसं खतरनाक असतं. राष्ट्रवादीशी संबंध तोडा म्हणून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेशी संबंध तोडले, उद्धव ठाकरेंशी संबंध तोडले. तोडा आम्ही येतो म्हणाले, त्यांनी तोडले, सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री झाले आणि राष्ट्रवादीच्या लोकांशी त्यांचा संपर्क आला. मवियातून बाहेर पडायचं नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी आहे नाही ते सगळं गमावलं आणि त्याचं प्रचंड समर्थन हे राऊत बंधू करत राहिले. आणि आता तेच सल्ला देत आहेत, मवियातून बाहेर पडा. मुळात मविया नावाचा काही प्रकार आता शिल्लक राहिला आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. असा काहीही प्रकार आता शिल्लक राहिलेला नाहीये. प्रत्येकाला अग अग म्हशी उग कुटनेशी म्हणत बसून राहावं लागणार आहे. जे होतंय ते बघावं लागणार आहे. आणि आता उद्धव ठाकरे मवियातून बाहेर पडतील तर जातील कुठे, हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकादशी घरी शिवरात्र गेली अशी अवस्था. उद्धव ठाकरेंची राज सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर होणार आहे किंवा दोघांचाही एकमेकांसोबतचा तसाच निर्णय होणार आहे. माझं म्हणणं एकच आहे, पेड पॉलिटिशियन्सच्या आधारावर आपण कारभार करू लागलो ना, नौकर राजकारण्यांच्या आधारावर कारभार करू लागलो ना, की अशी अवस्था येते जी उद्धव ठाकरेंची आलेली आहे. आणि मला वाटतं राज ठाकरे त्याच वळणावर आहेत. पुढचा टप्पा चर्चेतला आहे तो अजित पवार यांच्या बंडानंतर राज ठाकरेंचीही कोंडी झालीये का? हा एका बाजूला टप्प्याटप्प्यानं, म्हणजे कसं झालंय, अजित पवारांच्या बंडानंतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी घडतायत. त्यातल्या 3 मुद्द्यांना आपण स्पर्श केलाय. पुढचा मुद्दा जो राजेश कोसरेकर यांच्यासाठी आहे तो असा आहे की ज्या वेळेला एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि एकनाथ शिंदे बंडाच्या नंतर पहिल्यांदा राज ठाकरेंना भेटायला गेलं, तेव्हा आविर्भाव असा होता की राज्याच्या मुख्यमंत्र्याचा नेता आहे राज ठाकरे. राज ठाकरे हे नेता म्हणून एकनाथ शिंदेंना भेटत होते. एकनाथ शिंदेही तो मान सन्मान त्यांना देत होते. आता गंमत अशी झाली आहे, काल परवापर्यंत 2 जणांचं सरकार होतं, आता ते 3 जणांचं सरकार झालं. त्याच्यामध्ये अजित पवार हा तुलनेनं वजनदार पण संख्यात्मक कमी असलेला एक घटक जोडला गेला. या सगळ्याची परिस्थिती पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या चेहऱ्यावरची खंत सुस्पष्ट दिसली. राजेश कोचरेकर, काय बिनसलं आहे? नाही म्हणजे तुम्ही राज ठाकरेंचं बिनसलंय असं म्हणताय की एकनाथ शिंदेचं बिनसलंय असं म्हणताय? नाही, मी राज ठाकरेंच्याच बद्दलची चर्चा आता तुमच्याकडून अपेक्षित करतो. नाही बघा, राज ठाकरे हे यांचा एक तुम्ही संपूर्ण कामाचा आणि त्यांच्या विषयाचा आवाका समजून घ्या. त्यांच्याकडे एक आमदार आहे आणि तो एक आमदार जरी असला तरी तो फक्त त्याच्या मतदारसंघापुरता मर्यादित आहे. राज ठाकरे त्यांच्या पक्षामध्ये सबकुच राज ठाकरे आहेत आणि त्यामुळे मग ते कधी एकनाथ शिंदे त्यांना भेटायला जातात, कधी गडकरी भेटायला जातात, कधी आशिष शेलार भेटायला जातात. त्यांना जेवढं पॉलिटिकल मायलेज हवं तेवढं मिळवण्याची त्यांची क्षमता आहे आणि त्यांची कॅपॅसिटी आहे. आता राज ठाकरे यांच्या बरोबरीच्या भेटीमुळेच या सगळ्या एकनाथ शिंदे यांच्या या नाट्याला सुरुवात झालेली आहे.
5 मार्च 2012 ही जो 2 लोक भेटले, खरं तर 4 लोक भेटले, ते राजन विचारे, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे, आणि त्यातून ठाण्याच्या सत्तेची बीज रोवली गेली. तिथून मग गैरसमज झाले, मग हा राजचा माणूस असं झालं. मग आता तुम्ही मला राजचा माणूस म्हणताच आहे, तर मला एक ठाकरे कोणता तरी बरोबर हवाय, तर मी मग हा ठाकरे घेतो. बघा, एकनाथ शिंदे यांनी आता काय केलेलं आहे, जे काही दिसेल ते सगळं फर्निचर आपल्या घरात आणायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे एखादा न निवडून येणारा नगरसेवकही त्यांना चालतोय, एखादा अडगळीत पडलेला किंवा ज्याला खूपच वाईट वागणूक दिली आता शिशिर शिंदेसारखा एखादा नेताही चालतोय, आणि राज ठाकरेही चालतायत. एकनाथ शिंदेना आता जो येईल तो त्यांच्या मिरवणुकीतला घटक होणार आहे. आणि त्यामुळे राज ठाकरे जे काही त्यांना भेटतायत किंवा जे काही करतायत, तर त्यांना जेवढा राज ठाकरे, बघा, मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले, हा राज ठाकरेंचा मायलेज आहे. आणि राज ठाकरे भेटतायत, मला मीडियावर अटेन्शन मिळतंय, हा एकनाथ शिंदेचा अजेंडा आहे. त्यामुळे ह्या दोघांच्याही ज्या काही गरजा असतील किंवा राज ठाकरेंना भेटल्यामुळे जर उद्धव ठाकरे अस्वस्थ होत असतील, तर एकनाथ शिंदेना ते अभिप्रेत आहे ना, त्यामुळे ते करत असतात. आणि त्यातून काही फार राजकीय काय घडतंय, राजकीय काय घडणार आहे याच्यासाठीचा काही विषयच नाहीये. राज ठाकरे यांनी आता काय करायचं हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे. पण मी तुम्हाला इथे जबाबदारीने आपल्या कार्यक्रमाचा विषय म्हणून सांगतो, राज आणि उद्धव एकत्र येणार नाहीत. आपण असे कितीही लक्षवेधी केले तरी या दोघांमध्ये काही ढिम्म फरक पडणार नाहीये. बिलकुल राजेश कोचरेकर, आपली भूमिका स्पष्टपणे पोहोचलेली आहे. योगेश चिले यांच्यापर्यंत आपण वारंवार राजकीय दृष्ट्या त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे, विचार काय आहेत, त्यांच्या अंतर्गत काही मंथन होतंय का, या निमित्तानं पोहोचू पाहत होतो. 2 आपले प्रयत्न अयशस्वी झाले, आता हा 3रा प्रयत्न आहे. योगेश चिले, आवाज येतोय? हो, येतोय. धन्यवाद. पटकन एका मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्यापर्यंत पोहोचतो. तो आता ताजा चालू असलेला चर्चेतला मुद्दा आहे. तो असा आहे की अजित पवार सत्तेत आल्यामुळे मनसे अस्वस्थ झाली आहे का? नाही, अजित पवार सत्तेत येऊ देत अथवा फडणवीस सत्तेमध्ये असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत, या कोणाच्याही मुळे मनसे अस्वस्थ होण्याचं काही एक कारण नाही. आम्ही पूर्वीही एकला चलो रे मार्गावरती होतो. आजही आमची तयारी एकटाच लढायचा या दिशेने सुरू होती. त्यामुळे त्यांच्या युतीमध्ये 3रा अजून कोणी नवीन सदस्य गेला असेल तर त्याने आम्ही अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. खरं तर अस्वस्थ आता 4 पक्षांनी या व्हायचं आहे. कारण त्यांनी जी नीतिमत्ता सर्व लोकांसमोर मांडली होती की आम्ही नीतिमान पक्ष आहोत, ती आता धुळीला मिळालेली आहे. त्यांची विश्वासार्हता धुळीला मिळालेली आहे. आणि परवा जे काही महाराष्ट्रामध्ये 26 जणांचा जो काही बळी गेलेला आहे, त्याच्यानंतर यांनी ज्या पद्धतीने सत्ता संघर्ष स्थापला इथे, ते पाहता लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या पाहून खरं तर आता हे स्वतः अस्वस्थ व्हायला पाहिजेत. लोकांच्या प्रतिक्रिया आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने आहेत. त्यामुळे आमच्यासाठी अस्वस्थ होण्याची कोणतीही घटना घडलेली नाही. सत्ता संघर्ष हा महाराष्ट्रात सुरू असतो, परंतु महाराष्ट्र सैनिक नेहमी सत्ता संघर्षाला पाठ करून हा लोकांच्या बाजूने उभा राहतो. त्यामुळे आम्ही अस्वस्थ होण्याचा काही संबंध नाही. योगेश चिले, आपली प्रतिक्रिया या मुद्द्यावर आलीच. आपण सांगू पाहताय की मनसे काही अस्वस्थ झालेली नाहीये. पटकन एक प्रश्न सुशील कुलकर्णी यांना विचारतो, त्यानंतर योगेश चिले, माझा पुढचा 2रा प्रश्न आपल्यासाठी तयार आहे. सुशीलजी, आपल्याला वाटतं की ज्या सत्तेच्या समीकरणामध्ये एक महत्वाची भूमिका आपल्याला असेल असं काल परवापर्यंत राज ठाकरेंना वाटत होतं, त्याच ठिकाणी अजित पवारांचा प्रवेश झाल्याच्या नंतर किंवा त्या ठिकाणी अजित पवारांची एंट्री झाल्याच्या नंतर राज काहीसे अस्वस्थ दिसतायत. मनसैनिक ते खुलेआमपणे मान्य करणार नाहीत, पण परवाच्या पत्रकार परिषदेत चेहरा खूप काही सांगून जात होता. कसं आहे, मुळात राजकारणामध्ये जे पटकन निर्णय घ्यायचे असतात त्यात थोडेसे राज ठाकरे थोडेसे काय बरेचसे कमी पडतात. आता हे असं वाक्य बोललं की मनसैनिकांना खूप राग येतो, महाराष्ट्र सैनिकांना, पण राज ठाकरे पटकन निर्णय घेणे या विषयामध्ये खूप कमी पडतात. मगाची आपले दुसरे विश्लेषक कोचरेकर जे आहेत त्यांनी फार सगळी नावं घेतली बघा. त्यांना गडकरी भेटून जातात, त्यांना शरद पवार भेटून जातात किंवा ते शरद पवारांना भेटून जातात, फडणवीस भेटून जातात, एकनाथ शिंदे भेटून जातात. माझा एक प्रश्न असा मोठा आहे की भेटायला सगळीच जातात, खूप लोक भेटायला जातात, पण ते भेटल्यानंतर आमचे संबंध निर्माण होत आहेत किंवा आम्ही मित्र आहोत अशी घोषणा कोणी करताय का? राज ठाकरेंना भेटणं हे राजकीय दृष्ट्या चर्चेचं, स्वतःला लाईमलाईट मध्ये आणण्यासाठीचं एक सोपं तंत्र आहे, जे तंत्र अवलंबलं जातं किंवा अन्य लोकांच्या वरती तो दबाव टाकण्यात येतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे योगेश शिले कितीही म्हणाले की वातावरण फिरलंय, वारं फिरलंय किंवा आमच्या बाजूनी सगळं चाललंय, तरी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आल्याने एखाद्या राजकीय पक्षाच्या पारड्यात अमुक एक मतांचं गणित पडेल, दान पडेल अशी स्थिती नाही आहे. त्यामुळं मनसेला सोबत घेताना अनेक गणितं तपासली जातात. खास करून कोणत्याही ठाकरेंच्या सोबत संबंध निर्माण करताना अथवा युत्या आघाड्या करताना हा विचार करावा लागतो. उद्धव ठाकरे भाजपशी जसं वागले ते बघितल्यानंतर तो पुन्हा पुन्हा करावाच लागतो. ठाकरेंशी संबंध म्हणजे आगीशी संबंध हे माहीत असलेले पक्ष ठाकरेंच्या भेटीचा पूर्णतः उपयोग करून घेतात आणि त्याचं मायलेज मिळवतात. राज ठाकरेंनी सगळ्यांच्या भेटी घेतल्या खऱ्या, पण निर्णय घेण्यात प्रचंड विलंब लागला आणि त्यात अजित पवार सोबत येऊन गेले, ज्यांची प्रत्यक्षातली गरज होती, संख्याबळ होत. आणि हे झाल्यावर अजित पवारांच्याकडून एकदा हो म्हणून टाकल्यानंतर आता ठाकरेंची आवश्यकता किती आहे सगळ्याच पक्षांना, हा प्रश्न खूप मोठा आहे. पटकन याच्यावरची पक्षातली ही भूमिका लक्षात घ्यायला लागेल. योगेश शिले, आपल्यासाठीचा प्रश्न आणि त्यानंतर राजेश कोचरेकर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असेल. राज ठाकरे यांच्या निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि परिणाम स्वरूप त्यांचं होणारं राजकीय नुकसान याचा परस्पर संबंध आहे, हे सुशील कुलकर्णी यांचं विधान आहे. वैयक्तिकरित्या हे तुम्हाला पटतं की राज ठाकरे निर्णय त्यांना हवा तेव्हा घेतात, ते त्या वेळच्या परिस्थितीनुरूप घेत आहेत, असं आपलं मत आहे? नाही, माझं सुशील कुलकर्णी यांचा संपूर्ण आदर करून मी सांगतो की या मताशी मी काही हे नाहीये, मला मान्य नाहीये ते. याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे संधी साधू राजकारणी नाहीत, हे सर्वप्रथम लक्षात घ्या. इतर पक्ष हे राजकारणामध्ये संधी मिळाली की त्यांची नीतिमत्ता बाजूला ठेवून एकत्र येतात. राज ठाकरे असं काही करत नाहीत. म्हणून कदाचित तुम्हाला तसं वाटत असेल की निर्णय घेण्यामध्ये ते थोडेसे उशीर करतायत, परंतु राज ठाकरे निर्णय घेताना हा फक्त राजकीय दृष्ट्या विचार करून निर्णय घेत नसतात. या आपल्या निर्णयाचा समाजावरती, महाराष्ट्रावरती आणि मराठी भाषिकांवर काय परिणाम होणार आहे या संपूर्ण गोष्टीचा विचार करून ते निर्णय घेत असतात. त्यामुळे एखाद्या वेळी निर्णय घेण्याला उशीर जरी झाला तरी त्यांच्यावरती कोणी संधी साधू राजकारणी हा ठपका ठेवू शकत नाही, हे कृपया समजून घ्या. राज ठाकरे हे संपूर्ण नैतिक राजकारण करतायत. महाराष्ट्राला आज नैतिक राजकारणाची आवश्यकता आहे. आपण कितीही त्यांच्यावरती थोडा आपले आक्षेप असतात की राज ठाकरे हे इतर राजकारण्यांप्रमाणे राजकीय दृष्ट्या वागत नाहीयेत. महाराष्ट्र सैनिकांना असा कोणताही आक्षेप त्यांच्याबद्दल नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे की आमचे साहेब जरी निर्णय उशिरा घेत असले तरी महाराष्ट्राच्या विरोधात, मराठीच्या विरोधात आणि एकूणच लोकांच्या विरोधात कधीच निर्णय घेत नाहीत. आपण बोलता बोलता हे मान्य केलं की ते उशिरा निर्णय घेतात. राजेश कोचरेकर, पटकन या निमित्तानं आपण सांगावं की ज्या पद्धतीनं राज ठाकरेंचं राजकारण चाललेलं आहे, उद्धव ठाकरेंची आजची स्थिती आणि राज ठाकरेंची आजची स्थिती हीच डोळ्यासमोर ठेवून सांगा, पुढच्या 5 वर्षात ही मंडळी कुठे असतील? आणि 5 वर्ष हा खूप मोठा कालावधी असेल, तर 2024च्या लोकसभा आणि विधानसभेसाठी या दोन भावांच्या साठीची परिस्थिती काय आहे? शीर्षक आपले आगीतून फुफाट्यात. नाही, याच्यातला पहिल्या प्रश्नाचं किंवा पहिल्या टप्प्याचं मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो माझ्या यथाशक्तीने. राज ठाकरे यांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलाने जर निवडणूक लढवली असती तर कदाचित इतका निर्णय घ्यायला त्यांनी उशीर केला नसता. जेव्हा तुमचं स्वतःचं काहीतरी स्टेकवर लागतं त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघता, आणि जेव्हा ते लागणार नसतं त्यावेळेला तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघता. राज ठाकरे यांच्याकडे आता आम्हाला सांगा की हे सगळे नेते त्यांना भेटायला जातात. राज ठाकरेंचं आडनाव जर राज फातर्पेकर असतं, राज देशपांडे असतं, राज सामंत असतं, राज देशमुख असतं, तर ही सगळी नेते मंडळी गेली असती का त्यांना भेटायला? ती राज ठाकरेंमधल्या ठाकरेंना भेटायला जातात, हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुद्दा पहिला हा झाला. दुसरा मुद्दा, तुम्ही जसं म्हणालात तसं की राज ठाकरे यांना निर्णय घ्यायला उशीर वगैरे होतो, तर त्याच्यामुळेच त्यांच्या पक्षाला उठायलाही उशीर झालाय आणि तो कार्यान्वित व्हायला. आता ते म्हणतील की आमचे 13 आले होते तेव्हा तुम्ही कुठे झोपला होतात. हे सगळं खरं आहे, पण ते जेव्हा ते 13 येऊन गेले, काल काय झालं याच्यापेक्षा आता काय होतं हे राज ठाकरे मानायला तयार नाहीयेत. हा सगळ्यात मोठा मनसेचा प्रॉब्लेम आहे. आणि तो राजेशजी, जे काही घडतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत निश्चित असणार.
त्यांना कोणीच सल्ले देत नाही का? आणि त्यांना या सल्ल्याच्या अनुषंगानं पुढे काही भूमिका बदल करताना तुम्ही पाहिलंय का? कधी कोणाचा सल्ला ऐकताना पाहिलंय राज ठाकरेंना? राज ठाकरे काही मत राजेशजींचं एक करेक्शन करायचंय. जी जी राजेश कोसरेकर आपल्याला योगेशजीला उत्तर देऊ इच्छित आहेत. मी आपल्या दोघांनाही ऑन ठेवतोय, म्हणजे तुम्ही दोघेही एकमेकांना ऐकू पण शकता आणि प्रतिवाद पण करू शकता. राजेश कोसरेकर आणि आपले योगेश शिले हे दोघं बोलणार आहेत. जी, आधी योगेश शिले. म्हणतोय तुमचं वाक्य मला अतिशय मान्य आहे. राज ठाकरेंमधल्या ठाकरेंना भेटायला सगळे जातात, पण तुम्हीच मला सांगा की राज ठाकरेंमधले जर ठाकरे बाजूला झाले, त्यांच्या स्वभावातले ठाकरे बाजूला झाले, तर मग उरणार आहे काय? बाळासाहेबांमधला जो गुण होता मी चर्चेला अत्यंत वेगळ्या वळण केलं आणि मी ते अपेक्षित करत होतो. बघा, आजपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी कधी निवडणूक नाही लढवली, पण उद्धव ठाकरेंना निवडणूक लढवल्यानंतर विधान परिषदेवर आल्यानंतर 29 नोव्हेंबर 2022 त्यांनी हे सांगितलं, मी आमदारकीचा राजीनामा देतोय, पण त्यांनी अजून तो दिलेला नाही. याचं कारण असं आहे, ठाकरे बदलले. आदित्य ठाकरे यांनी 2 लोकांना घरी बसवलं, त्यांच्या आमदारक्या गेल्या. कारण का? तर आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून आमदार व्हायचं होतं. बघा, जेव्हा ठाकरे बदलतील तर त्यावेळेला त्या बदललेल्या परिपेक्षाची गरज वेगळी असते. आज राज ठाकरेंना ती नाहीये. मला एक तुम्ही सांगा, लोकांना मान्य होतं. राजेशजी एकदा योगेश शिलेंचं उत्तर घेऊ द्यात. योगेश शिले सातत्याने हे सांगायचा प्रयत्न करतात की राज ठाकरे जर ठाकरे राहिले नाहीत तर ते आजच्या इतके स्वीकार्य आणि आजच्या इतके वजनदार असतील का? योगेश शिले, पुढची भूमिका मांडा. माझं तेच म्हणणं आहे की राज ठाकरेंमधले जर ठाकरे संपले तर मग त्यांना भेटायला सुद्धा कोणी जाणार नाही. त्या ठाकरे हा जो गुणधर्म त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वभावातला राहिलेला आहे, याच्यासाठी सगळ्यांना एक आमदार असून सुद्धा तिथपर्यंत जावं लागतं ना. आज उद्धव ठाकरेंमधले ठाकरे संपले, आदित्य ठाकरेंमधले ठाकरे संपले म्हणून ते आगीतून फुपाट्यात पडलेत ना. ते जर नसते संपले तर आज शिवसेनेची ही अवस्था झाली नसती. आडनाव वाघ आहे, तो माणूस दिवसभर डरकाळ्या पडत बसतो का हो? नाही, तर त्याने एखाद्या कसोटीच्या वेळेला आपल्यातला ठाकरे दाखवायचा असतो. तो सदा सर्व काळ दाखवण्याची गरज आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला नाही, हे मी आपल्याला विनम्रपणे महाराष्ट्राच्या राजकारणाला तुमची काय अपेक्षा आहे? ठाकरेंनी राष्ट्रवादी बरोबर जावं, ठाकरेंनी काँग्रेस बरोबर, जे शिवसेनेने केलं आणि त्याचा फटका त्यांना बसतोय, हेच राज ठाकरेंनी करावं का? काही पक्ष जर नैतिकता धरून चालत असतील तर आक्षेप काय आहे? काही नेते महाराष्ट्रातले जर नैतिकता धरून चालत असतील राजकारणामध्ये, त्यांना जर राजकारणाचा स्तर खाली करायचा नसेल तर आक्षेप काय असला पाहिजे? नाही, उलट मी तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये असं कोणीतरी उरलेलं आहे की जे आजही की जो नेता आजही नैतिकता धरून चाललेला आहे, याच्याबद्दल आनंद असला पाहिजे. मी दोघांच्या चर्चेत हस्तक्षेप करतो. आपल्याला चर्चेच्या निमित्तानं एका आणखीन मुद्द्याला स्पर्श करायचा आहे आणि वेळ मर्यादा आहे याची सुद्धा आठवण करून द्यायची आहे. योगेश शिले, आपल्याला आठवत असेल विनायक राऊतांचं एक वक्तव्य आलेलं आहे. त्या विनायक राऊतांच्या वक्तव्यात सांगितलं गेलंय, सल्ला दिला गेलाय की उद्धव ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं, स्वबळावर लढावं. तुमच्या लेखी या मताला, मातोश्रीवर किंमत आहे का? दुसरा मुद्दा, जरी किंमत दिली आणि मवियातून उद्धव ठाकरे बाहेर पडण्याच्या अनुषंगानं विचार जरी करायला लागले, त्याच्या रिॲक्शन काय येतील? योगेश शिले. पहिली गोष्ट, त्यांनी मवियात राहावं की त्यांनी मवियात राहू नये हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रश्न नाही. ते मवियात राहिले तरी आम्हाला आनंद आहे, ते मवियातून बाहेर पडले तरी आम्हाला त्या गोष्टीचा काही सोयरसुतक नाही. परंतु एकूणच त्यांची जी अवस्था, त्यांच्या कार्यकर्त्यांची जी कुचंबना झालेली आहे ती पाहता एक सर्वसामान्य मतदार म्हणून माझं असं म्हणणं आहे, आम्हाला असं वाटतं की त्यांनी मवियामध्ये राहू नये. एक शिवसेना नावाचं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, त्यावेळी जी तत्व त्यांनी ते निर्माण केली होती, ती तत्व घेऊन आजही उद्धव ठाकरे जर पुढे निघाले तर हे जे काही आता राजकीय गोंधळ सगळा चालू आहे, हा गोंधळ थांबवता येऊ शकतो. आम्ही 2 वेळा प्रयत्न केला होता, आम्हाला 2 वेळा शिवसेनेकडून निराशा मिळाली. आता आम्ही काय तसा प्रयत्न करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत. परंतु माझे सुद्धा बरेचसे शिवसैनिक मित्र आहेत, माझ्या काल बऱ्याच जणांचं माझ्याशी बोलणं झालं. त्यांचं म्हणणं होतं की उद्धव साहेबांनी आता स्वतः शिवतीर्थावरती जाऊन माननीय राज साहेबांशी चर्चा करून हे सगळं थांबवलं पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. एक अत्यंत महत्वाचं वळण चर्चेतलं, वेळ मर्यादा आहे हे लक्षात असून सुद्धा पटकन सुशील कुलकर्णींना संधी देतो. सुशीलजी, आपण अत्यंत बारकाईनं ऐकलं असेल, आता उद्धव ठाकरेंनी यायचंय शिवाजी पार्कमध्ये.
हे खूप अवघड आहे. म्हणजे ज्यांना बोलवायची सवय आहे आणि त्या बोलवायच्या सवयीमुळे सगळं गमावलंय, ते शिवाजी पार्कात जाऊन चला आता घ्या टाळी असं मुखांते द्या टाळी घ्या टाळी चाललं होतं. ते करतील का, मला हा मोठा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात जाण्या इतके सभ्य, सुसंस्कृत आणि पहल करणारे नाहीत. ते जाणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि यामुळं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे केवळ हवा हवाई ठरतील. ते काहीही होणार नाही. ना उद्धव ठाकरे बाहेर पडतील, ना राजनाथ ते टाळी देतील, टाळी घ्या म्हणतील. कारण उद्धव ठाकरेंना अजूनही आपण काय स्थितीत आहोत याची जाणीवच झालेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट, राज ठाकरेंनाही तेवढं गांभीर्य आहे का, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याच कार्यकर्त्यांना, खऱ्या कार्यकर्त्यांना बळ न देता पगारी कार्यकर्त्यांना मोठं करून पक्षाची व्यवस्था चालविणाऱ्या माणसांच्याकडून असं काही वेगळं घडेल अशी अपेक्षा करणंच मुळात चूक आहे. ठीक. सुशील कुलकर्णी, राजेश कोचरेकर आणि योगेश शिले तिघांचेही चर्चेत आभार. लक्षवेधीला वेळमर्यादा असल्यानं आपल्याला या चर्चेला इथेच विराम द्यावा लागतोय. लक्षवेधीच्या या भागात तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.